नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. अभिजात मराठी भाषेचा आज गौरव दिन आहे. त्यानिमित्ताने मराठी भाषेच्या संदर्भातील काही माहिती आपल्यासोबत मी शेअर करते. जरूर ऐका. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक, जाणतो मराठी. एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी राजभाषा दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक खूप शुभेच्छा. मराठी भाषा ही भारतातील एक महत्त्वाची आणि समृद्ध भाषा आहे. तिचा इतिहास सुमारे 1000 वर्षे जुना आहे. संस्कृतमधून प्राकृतमध्ये आणि त्यातून मराठी असे मराठी भाषेचे संक्रमण झाल्याचे सांगितलं जातं. इसवी सन 9व्या शतकापासून मराठी भाषा प्रचलित आहे. प्रतिष्ठा नगरी म्हणजे आजचे पैठण, तेथील सातवाहनांनी मराठी भाषेला सर्वप्रथम राजभाषेचा दर्जा देऊन दरबारातील सर्व कामे मराठी भाषेत करण्यास सुरुवात केली. भाषा नेहमी उत्क्रांत होत असते, म्हणजे वाढत जात असते. त्यामध्ये वेगवेगळ्या शब्दांची भर पडत असते. बखर हा मराठी साहित्यातील एक अजरामर ठेवा आहे. अंबाजोगाई येथील मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ मानला जातो. दासो दिगंबर पंत देशपांडे उर्फ दासोपंत इसवी सन 1551 ते 1616 यांनी सुमारे 5 लाख ओव्या लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेली पासोडी म्हणजे कापडावर लिहिलेले काव्य आजही सुस्थितीत चांगल्या स्थितीत आहे. 40 फूट लांब आणि 4 फूट रुंद अशा कापडावर तत्त्वज्ञान, चित्रकृती तसंच काव्य याद्वारे मांडले आहे. ज्येष्ठ इतिहासकार त्र्यंबक शेजवळकर यांच्या मते 15व्या शतकापर्यंत कागदाचा वापर सापडत नाही. शिवपूर्व काळात ताम्रपट, शिलालेख, विविध काळातील नाणी यावर लेखन सापडतं. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत नामदेव अशा अनेक संतांनी मराठीत भक्तिरचना केल्या आहेत. ओव्या, अभंग, भारुडांच्या रूपातील या संत साहित्याने मराठी भाषा समृद्ध झाली आहे. त्यामुळेच संत ज्ञानेश्वरांनी तर अमृताशीही पैजा जिंकणारी भाषा अशा शब्दात मराठीची महत्त्व सांगितलं आहे. 20व्या शतकात वि. स. खांडेकर, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या अनेक साहित्यिकांनी मराठी साहित्यात महत्त्वाचे योगदान दिले. सुमिती क्षेत्रमांडे आहे, अनेक लेखिकासुद्धा आहेत. 14 ते 28 जानेवारी या काळात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. तर 27 फेब्रुवारी हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेला 3 ऑक्टोबर 2024 रोजी अभिजात भाषा असा दर्जा दिला गेला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळवण्यासाठी काही पुरावे तपासले गेले. त्यामध्ये लीळाचरित्र हा मराठीतील पहिला ग्रंथ महत्त्वाचा ठरला, अशी माहिती रिद्धपूर येथील मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू यांनी दिलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर हे महानुभाव पंथाची काशी मानली जाते. येथील गोपीराज महानुभाव ग्रंथालयात शके 1444 मध्ये लिहिलेला लीळाचरित्र सर्वात जुना ग्रंथ आहे. हा ग्रंथ गोपीराज ग्रंथालयात अस्तित्वात असलेल्या ग्रंथांमध्ये सर्वाधिक जुना असल्याची माहिती महंत गोपीराज शास्त्री यांनी दिलेली आहे. तर
लीळाचरित्र हा ग्रंथ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जीवनचरित्र आधारित आहे. लीळाचरित्र हा आद्य पद्य ग्रंथ असून म्हाइंभटांनी 12व्या शतकात तो लिहिला. हा मूळ ग्रंथ गहाळ झाला आहे, मात्र तो ग्रंथ काही महंतांच्या मुखोद्गत तोंडपाठ असल्यामुळे त्या ग्रंथाचे पोथी पुनर्लेखन करण्यात आलेलं आहे. म्हाइंभटांनी 12व्या शतकात लिखाण केलेल्या चक्रधर स्वामी यांच्या चरित्रग्रंथात व्याकरण, समाजकारण, राजकारण तसंच कृषी यासह विविध विषयांवर लिखाण केलेलं आहे. त्यातील सूत्रबद्ध मराठी भाषेत केलेली मांडणी हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य ठरले आहे. सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी ही जगात 10वी आणि भारतात 3ऱ्या क्रमांकावर आहे. 14 कोटींपेक्षा जास्त लोक मराठी भाषा बोलतात. मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ते आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. आजच्या डिजिटल युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढला असला तरीसुद्धा मराठीचे अस्तित्व टिकवणं आणि तिचा प्रचार आणि प्रसार करणं आवश्यक आहे. नव्या पिढीने मराठीचा अभिमान बाळगला पाहिजे आणि तिचा वापर वाढवला पाहिजे. मराठी भाषा ही आपली ओळख आहे. तिच्या जतनासाठी आणि प्रचारासाठी प्रत्येकाने आपले योगदान दिलं पाहिजे. फक्त एक दिवस नव्हे तर रोजच मराठीचा सन्मान करावा, तिचा अभिमानाने वापर करावा. संत ज्ञानेश्वरांच्या भाषेत अमृताचेही पैजा जिंके अशी माझी माय मराठी. जय मराठी, माय मराठी. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.